ओके, अनुवांशिकता म्हणजे काय? तर अनुवांशिकता म्हणजे आई वडिलांकडून त्यांच्या मुलांमध्ये काही शारीरिक तसेच काही मानसिक लक्षणे जी असतात ती संक्रमित होतात. म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ही जी लक्षणे आहेत ती संक्रमित होतात. आणि हे कोणापासून याच्यासाठी काय रिस्पॉन्सिबल असतं? तर जनुके जी असतात आपली ती रिस्पॉन्सिबल असतात. ओके, सगळ्यांना माहिती, आपण डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा पाहिलं होतं की डीएनए हा न्यूक्लिओटाइड्स, फॉस्फेट ग्रुप, रायबोज शुगर याच्यापासून बनलेला असतो. आणि अनुवंशिकतेचा शोध हा ग्रेगर मेंडल यांनी लावला होता. आणि त्यांनी नंतर पुढे डीएनए आणि आरएनए याचा सुद्धा शोध लावला. तर उत्क्रांतीमध्ये सजीवांमध्ये जो सावकाश उत्क्रांती ही आपण बघितलं, उत्क्रांती म्हणजे काय की सजीवांमध्ये जो सावकाश बदल होतो, हा बदल एका दिवसात झालेला बदल नाही आहे. याच्यासाठी खूप मिलियन्स ऑफ इयर्स म्हणजे लाखो वर्ष जायला लागली. त्याच्यानंतर जे बदल घडून आले सजीवांमध्ये त्याला आपण म्हणतो उत्क्रांती. ओके, उत्क्रांतीमध्ये यांनी सांगितलेलं आहे की निसर्ग निवड महत्वाची आहे. जसं की मी तुम्हाला काही उदाहरणं दिली होती गेल्या वेळेस, की जसं की कोरोना आलं होतं. कोरोनामध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही व्यक्ती जे म्हणजे ते जगू शकले नाहीत कारण त्यांच्यामध्ये तेवढी इम्युनिटी नव्हती. पण जी पिढी म्हणजे ज्या व्यक्ती किंवा जे पण काही सजीव आहेत जे जगू शकले ते त्या परिस्थितीला तोंड देऊ शकणारे होते, तेवढे स्ट्रॉंग होते, म्हणून ते जगले. तर असं निसर्ग वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत ना ते कॅलॅमिटीज आणत असतो, वेगवेगळ्या गोष्टी आणत असतो. आणि ज्याच्यामध्ये जे सजीव आहेत जे व्यवस्थित स्ट्रॉंग असतील, ओके, आणि तेच त्या पर्टिक्युलर जे काही घटना घडतात त्याच्यामध्ये आपलं जे जीवन आहे ते सुरळीत जगू शकतात. तेच शेवटपर्यंत राहतात, बाकीच्या सगळ्यांचा नाश होतो. एक मिनिट. याच्यानंतर आपण अनुवंशिकतेचा इतिहास बघितलेला आहे. याच्यामध्ये ग्रेगर जॉन मेंडल यांनी अनुवंशिकतेवर संशोधन केलं. 1901 मध्ये ह्युगो द विल्स यांनी उत्परिवर्तन सिद्धांत मांडला. उत्परिवर्तन म्हणजे काय आहे? त्याचा जे संक्रमित होतात जनुके त्यांच्यावर काय प्रभाव असतो. 1902 मध्ये वॉल्टर सटन यांनी गुणसूत्रांच्या जोड्यांची रचना केली. कोणी सांगेल का अशी किती गुणसूत्र आहेत आपल्या शरीरामध्ये? 46 आणि जोड्या 23 जोड्या आणि 46 गुणसूत्र आहेत. सो डीएनए ची जी ओळख आहे ती 1944 मध्ये ओस्वाल्ड एफडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये काय काय असतं डीएनए मध्ये हे सगळं सिद्ध केलं, याचा शोध लावला. 1961 मध्ये फ्रँकोइस जेकब आणि जॅक मोनॉड यांनी प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया म्हणजे प्रथिन उत्पत्ती कशी होते याची जी पद्धत आहे ती कशी होते हे त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्यानंतर आपण प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रथिन उत्पत्ती कशी होते त्याच्यासाठी कोणत्या स्टेप्स त्याच्यामध्ये आहेत. पहिली आपण बघितलेली आहे ट्रान्सक्रिप्शन. या ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं की डीएनए जो 2 स्ट्रँडचा बनलेला आहे डबल स्ट्रँडेड तो सिंगल स्ट्रँडचा बनतो. आणि जो सिंगल स्ट्रँड आहे त्याला काय म्हणतो आपण? mRNA. व्हेरी गुड. सो हे या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. ओके, त्याच्यानंतर आहे भाषांतरण आणि स्थानांतरण. याच्यानंतर mRNA जो आहे तो केंद्रकातून पेशीद्रव्यामध्ये येतो. ओके, आणि mRNA मध्ये जे कोडॉन्स तो tRNA जो आहे तो त्याच्या विरुद्ध असे संदेश जे आहे ते त्याच्यात टाकत जातो आणि त्याच्यापासून एक एक अमायनो ऍसिड्स बनत जातात. आणि हे अमायनो ऍसिड जे आहे त्यांची एक चेन बनते, त्याला पॉलिपेप्टाइड चेन असं म्हणतो आपण. जे रायबोझोम त्याच्यावर बसतो आणि ते डिकोड करण्याचं काम करतं. आणि त्याच्यापासून आपल्याला जी प्रथिने जी आपली तयार होतात ते रायबोझोम त्याच्यावर सरकत जातो, तो कोड रीड करत जातो आणि त्याच्यापासून ती प्रथिने बनवत जातो. याच प्रोसेसला भाषांतरण म्हणजे डिकोड करतो आपण जेव्हा. जसं की AUG आहे त्याच्यापासून मिथिओनाइन बनतं, हे झालं भाषांतरण.
आणि स्थानांतरण म्हणजे काय, जेव्हा रायबोझोम एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे सरकतो त्याला बोलतात आपण ट्रान्सलोकेशन म्हणजेच स्थानांतरण. त्याच्यानंतर आपण उत्परिवर्तन बघितलं की जे छोटे छोटे बदल होतात, जसं की सिकल सेल अनिमिया बद्दल आपण शिकलो. ओके, हे जे सिकल सेल अनिमिया सारखे जे रोग आहेत ते आपल्या जे काही डीएनए वगैरे आहेत, जे कोडॉन्स आहेत, त्याच्यात थोडेसे जरी बदल झाले की त्याच्यामुळे हे जे रोग आहेत, ऑटो इम्युन डिसीज बोलतो आपण त्याला, तशासारखे जे डिसीज आहेत ते होतात. त्याच्यानंतर आपण उत्क्रांती पाहिली. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये जो सावकाश आणि स्टेप वाईज म्हणजेच क्रमिक बदल जो होतो त्याला आपण म्हणतो उत्क्रांती. याच्या निसर्गिक निवडीच्या प्रक्रियेमुळे सजीवांच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल होतो. जसं की आपण बघितलेलं आहे की जेव्हा डायनोसॉर सारखे महाकाय प्राणी होते खूप वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीवर, त्याच्यानंतर एक उल्का जेव्हा पृथ्वीवर धडकली गेली, अशा वेळेस सगळे जे महाकाय प्राणी होते, जे स्वतःला वाचवू शकले नाहीत, कुठेही लपू शकले नाहीत, त्यांचा नाश झाला. परंतु जे प्राणी आहेत जे स्वतःला लपवू शकले, असे प्राणी जे आहेत ते त्यांनी म्हणजे ते राहिले पृथ्वीवर आणि त्यांच्यामध्ये जे बदल घडत गेले त्याच्यापासून एका नवीन जीवांचा उगम झाला. सजीवांचा विकास हा 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर अजिबात जीवन नव्हते. पृथ्वी जी होती, आपण जसं की बिग बँग थेअरी बद्दल बघितलं की पृथ्वी जी होती ती काही कंपाऊंड्स पासून बनलेली होती. ओके, हे कंपाऊंड्स जे आहेत जेव्हा ते एकमेकांबरोबर रिॲक्ट झाले तेव्हा त्याच्यापासून पहिल्यांदा पाण्यामध्ये सजीव तयार झाला आणि या सजीवांमध्ये उत्क्रांती होत होत त्यांचा विकास होत होत विविध प्रकारचे सजीव जे आहेत ते तयार झाले. ओके, नाव इतिहासातील सृष्टी निर्मितीचे विचार भारतीय, चिनी, रोमन, ग्रीक संस्कृतींमध्ये सृष्टी निर्मितीबाबत विविध गहन विचार कथा आढळतात. ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीव सृष्टी यांच्याबद्दल विविध ग्रंथांमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. आता आपण आपले काही धार्मिक ग्रंथ असतील त्याच्यामध्ये भलेही त्यांनी काल्पनिक गोष्टींच्या मार्फत, परंतु या ज्या काही सृष्टी निर्मिती झालेली आहे त्याच्याबद्दल विविध गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि काही वेळा त्या गोष्टींपासून सुद्धा आणि त्याच्याबरोबर विज्ञानाची जोड देऊन ही विकास कसा झालेला आहे हा शास्त्रज्ञांनी उलगडलेला आहे. ओके, नाव ही जी उत्क्रांती झाली ती आपण कशी झाली, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याकडे कोणत्या प्रकारचे पुरावे आहेत. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा काही चित्र दिलेली आहेत, तर ते आपण बघू शकतो की याच्यासाठी शास्त्रज्ञांनी असं डायरेक्टली सांगितलं नाहीये ओके हे यांच्यासारखे दिसतात म्हणून हे यांच्यापासून उत्पत्ती आहे. पण जेव्हा उत्क्रांती बद्दल ते अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांना उत्क्रांतीचे काही पुरावे सापडले आणि या पुराव्यांवरून त्यांनी असं ठरवलं की या प्राण्याची जी उत्क्रांती आहे ती ह्या पर्टिक्युलर प्राण्यापासून झालेली आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा त्यांनी पुरावे वापरले ते म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. तर बाह्यरूपीय पुरावे म्हणजे जर तुम्ही एखाद्या कुत्र्याचा चेहरा जर पाहिला, एखाद्या मेंढीचा चेहरा जर बघितला आणि एखाद्या कोल्ह्याचा जर चेहरा बघितला, त्यांच्या चेहऱ्यासमोर एक म्हणजे त्यांचा असं उघड चेहरा, जो एक समोर आलेलं एक स्ट्रक्चर असतं, त्यांचा जो जबडा असतो तो एका प्रकारेच असतो. ओके, म्हणजे या प्राण्यांच्या तोंडाची रचना जर बघितलं, डोळ्यांचं स्थान कुठे असतं, त्यांचं नाक कुठे आहे, त्यांच्या नाकपुड्या कशा आहेत, त्यांच्या अंगावर दाट केस आहेत, तर याच्यावरून आपण समजू शकतो की हे एकाच प्राण्यापासून उत्क्रांती झालेली आहे याची. काही जर वनस्पतींमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर इथे त्यांनी उदाहरणाखातर दिलेलं आहे, आंब्याचं झाड दिलेलं आहे, चिकूचं झाड दिलेलं आहे, संत्र्याचं झाड दिलेलं आहे. तर काही वनस्पतींमध्ये पानांचा जो आकार आहे, शिरविन्यास म्हणजे त्यांच्यावरच्या ज्या शिरा असतात, काहींमध्ये अशा पॅरलल शिरा असतात, काहींमध्ये अशा गुंतागुंतीच्या शिरा असतात, त्यांचे जे देठ आहे त्यांच्या पानाची रचना, तर काही वनस्पतींच्या पानांची रचना एकदम सारखी असते. त्यामुळे कधी कधी आपल्याला आंब्याचं झाड कोणतं आणि दुसरं झाड कोणतं यांच्यामध्ये फरक कळत नाही काही वेळा, असं होतं. तर
यांचा सुद्धा विकास हा एकाच प्रकारच्या वनस्पतीपासून झालेला आहे, हे आपण याच्यामधून सांगू शकतो. यावरून असे सूचित होते की वरील गटात साधर्म्य आहे, साम्यस्थळे आहेत, म्हणून त्यांचा उगम सुद्धा एका समान म्हणजे एका समान प्राण्यांपासून किंवा वनस्पतीपासून झालेला आहे आणि त्यांचे जे पूर्वज आहेत ते एकच आहेत, हे असे आपण मानू शकतो. हे झालं बाह्यरूपीय पुरावे म्हणजे मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, की बाहेरून कसं दिसतं. त्याच्यानंतर आहे शरीरशास्त्रीय पुरावे, म्हणजे शरीराची जी रचना आहे आतमध्ये, शरीराच्या आत, जसं की इथे लिहिलेलं आहे अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. अॅनाटॉमी म्हणजे काय, आपल्या शरीराची संरचना आतून कशी झालेली आहे. ओके, तर याच्यामध्ये जर एक 1.5 ची जे चित्र आहे तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मानवाचा हात, बैलाचा पाय, वटवाघळाचं चर्मपर म्हणजे त्याचं पंख जे आहे, देवमाशाचा पर, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की वरवर बघितलं तर त्यांच्यामध्ये साम्य नाही आहे. प्रत्येकाचा त्या प्राण्यात असलेला उपयोग सुद्धा वेगळा आहे, त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु प्रत्येक अवयवातील हाडांच्या रचनेत आणि जोडणीत तुम्ही बघितलं की ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगळं आहे, पण त्यांची हाडांची जोडणी जर बघितली तुम्ही की तर त्या जोडणीमध्ये थोडंसं साधर्म्य आहे. हे वेगळे आहेत कारण हे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. जसं की देवमासा जो आहे हा पाण्यामध्ये राहतो, त्यामुळे पाण्यामध्ये राहण्यासाठी त्याच्या हाडांची जी रचना आहे ती त्याप्रमाणे केलेली आहे. वटवाघळाचा जो पंख आहे ते उडण्यासाठी, टांगून राहण्यासाठी त्यांना उपयोगी व्हावं म्हणून ते तसं झालेलं आहे. मानवाचा हात ते काम करण्यासाठी, बैलाचा पाय एक स्ट्रॉंग त्याला उभं राहण्यासाठी, एवढं वजन त्याच्यावर राहण्यासाठी तसं केलेलं आहे. जरी त्यांचं स्ट्रक्चर असं वरवर बघितलं तर वेगळं आहे, पण त्यांची जोडणी जर तुम्ही बघितली तर इथून दंडापासून नंतर जेव्हा दुसरा पार्ट येतो तिथून ही जी जोडणी आहे ती तुम्हाला कळेल की याच्यामध्ये थोडंफार साधर्म्य आहे, त्यामुळे याचे सुद्धा पूर्वज एकच आहेत असं आपण याच्यातून आपल्याला कळतं. अशा प्रकारे तुम्हाला माहितीये, तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की जो पहिला सजीव आहे तो समुद्रात तयार झाला आणि तो एकपेशीय सजीव होता. तर कोणी मला सांगेल का, मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की तो जो एकपेशीय सजीव आहे त्याला काय म्हणतात? प्रोटोझोआ. व्हेरी गुड, त्याला म्हणतात प्रोटोझोआ. म्हणजे प्रोटो मीन्स फर्स्ट आणि झोआ मीन्स एनिमल. ओके, सो 300 कोटी वर्षाहून अधिक काळात हा सजीवांचा विकास झाला आणि त्यांच्यामध्ये जी आहे ती विविधता आली. ओके, तुम्ही याच्यामध्ये सुद्धा बघू शकता की यांचे जे बाह्यरूपीय आणि शरीरशास्त्रीय पुरावे आहेत, मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा पंख, यांच्यात हाडांच्या रचनेत साम्य आढळते, त्यामुळे यांचे पूर्वज जे आहेत ते समान आहेत, हे असं आपण मानू शकतो. ओके, नंतर जे आहेत अवशेषांगे. अवशेषांगे म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन्स, म्हणजे काही आपल्या शरीरात काही ऑर्गन्स असे आहेत की ज्यांचा काहीही उपयोग नाही आहे, परंतु ते आपल्या शरीरामध्ये आहेत आणि जे आपल्याला सांगतात की आपला जी उत्क्रांती आहे ही काही प्राण्यांपासून झालेली आहे. त्या प्राण्यांमध्ये हे अवयव कार्यरत होते, परंतु आपल्यामध्ये ते अवयव कार्यरत नाही आहे. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना आपण अवशेषांग असं म्हणतो किंवा वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतो. ओके, बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे, इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाही. तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादा निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. आता आपल्या शरीरामध्ये काही जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे काही जी अवयवे आहेत ती काही उपयोगाची नाही आहेत, परंतु ती आपल्या शरीरातून समूळ निघून जाण्यासाठी अजून 1000 वर्षांचा कार्यकाल लागेल. आणि तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की याची सुरुवात थोडीफार झालेली आहे आता पण, की काही लोकांमध्ये अपेंडिक्सचा प्रॉब्लेम होतो, माहितीये तुम्हाला, आणि त्याच्यानंतर त्यांचा अपेंडिक्स काढावा लागतो.
तर आता तरी आपण हे सर्जिकली करतो आहे, नंतर काही काळानंतर हे जे अवयव आहेत ते छोटे छोटे होत जातील आणि कालांतराने ते निघून जातील आपल्या शरीरातून, कारण त्यांचा काहीही उपयोग नाही आहे. ओके, तर हे जे आहेत, ज्या रचना उपयुक्त आहेत त्या राहिल्या, बाकीच्या ज्या रचना आहेत त्या निघून गेल्या. या नाहीशा होत असणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसतात. एखाद्या सजीवातील हा अवयव त्या सजीवात कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात तरी तो कार्य करत असतो. म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असलेले आंत्रपुच्छ म्हणजेच अपेंडिक्स हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. तुम्हाला माहिती आहे हे जे आंत्रपुच्छ आहे म्हणजेच जे अपेंडिक्स आहे ते बाकीच्या अॅनिमल मध्ये काय कार्य करतं? म्हणजे जेव्हा ज्या काळी माकडं होती ना त्या काळी हे त्यांच्यासाठी म्हणजे खूप उपयुक्त होतं. कशासाठी उपयुक्त असायचे माहितीये? कारण आता ते माकडे जे आहेत खायचे ना, त्या काळचे जे माणसं होते ते पाला पाचोळा खायचे, त्यामुळे त्यांना जे अन्न पचन करण्यासाठी ह्या अपेंडिक्सचा उपयोग होत होता. व्हेरी गुड, पण व्हेरी गुड. आता आपल्याला तो उपयोग नाहीये. तेव्हाचे जे अॅनिमल्स होते, तेव्हाचे जे प्राणी आहेत ते पाला पाचोळा खायचे, म्हणजे झाडांपासून मिळालेले जे पदार्थ आहेत ते खायचे. त्यामुळे त्यांना खूप जास्त पचनक्रिया जी आहे ती स्ट्रॉंग असणं गरजेची होती. परंतु आपण काय करतो, आपण जेवण शिजवतो आणि खातो, त्यामुळे आपल्याला तेवढं पचन संस्था आपली स्ट्रॉंग असण्याची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला डिटेल मध्ये रिझन सांगायचं असेल, मॅम आधीचे लोक मांस पण खात होते, त्यामुळे अक्कलदाढीचा उपयोग जास्त होत होता. आता अक्कलदाढ नाही जास्त करून. आपण आधी अपेंडिक्स बद्दल बोलूया, कारण अपेंडिक्स हा पहिल्यांदा हा जो अवयव आहे, हा जो गवत खाणारे प्राणी आहेत ना त्यांच्यामध्ये जास्त उपयोगाचा असतो. आता तुम्हाला माहितीये की आपण कर्बोदके खातो. ही कर्बोदके आपल्या शरीरामध्ये इझिली डायजेस्ट होऊन जातात, म्हणजे पचन होऊन जातं त्याचं. परंतु हे जे काय म्हणू आपण त्यांना, गवत खाणारे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये यांची जी पचन संस्था असते ती खूप स्ट्रॉंगर असते. का? कारण यांच्या शरीरामध्ये एक असा म्हणजे ह्या आतड्यांमध्ये एक भाग असा आहे ज्याच्यामध्ये हे सेल्युलोज डायजेस्टिंग बॅक्टेरिया असतात. म्हणजे यांच्यामध्ये गवतामध्ये पालापाचोळा याच्यामध्ये जे कर्बोदक असतं ज्याला बोलतो आपण सेल्युलोज, जसं तुम्हाला माहिती असेल ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, शर्कराची नावं आहेत ही. ओके, तसंच या पालापाचोळ्यांमध्ये असतं सेल्युलोज, आणि हे सेल्युलोज आहे ते आपण डायजेस्ट करू शकत नाही. त्या काळी जे प्राणी होते त्यांच्यामध्ये, म्हणजे जे आपले पूर्वज होते त्यांच्यामध्ये हे सेल्युलोज खाणारे जे बॅक्टेरिया आहेत, आता तुम्हाला माहितीये की आपल्या बॉडीमध्ये पण, आपल्या पोटामध्ये पण गुड बॅक्टेरिया आहेत, जे चांगले जीवाणू आहेत जे आपल्या शरीरामध्ये पचन करण्यासाठी मदत करतात. तसेच त्यांच्यामध्ये सेल्युलोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी, सेल्युलोजला पचन करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये जीवाणू असतात. जसं की रवंथ करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हे जीवाणू असतात, परंतु आपण गवत वगैरे काही खातच नाही, त्यामुळे हे बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये असणं गरजेचंच नाही. तर हे जे अपेंडिक्स आहे हे ते बॅक्टेरिया ठेवण्याचं काम करतं. म्हणजे जे सेल्युलोज डायजेशन असतं, सेल्युलोजचं पचन असतं ते या भागात होतं, परंतु आपण गवत खातच नाही, त्यामुळे आपल्याला ते पचन करायची गरजच नाही. म्हणून तो जो भाग आहे जो आपल्या वापरात नाही आहे तो छोटा छोटा होत चालेल. ओके मॅम, बैल जेव्हा बसतात तेव्हा ते तोंड हलवतात, म्हणजे तेव्हा ते अपेंडिक्स द्वारे अन्न पचन करतात. जेव्हा ते पहिल्यांदा पोटामध्ये म्हणजे जे त्यांचं खाल्लेलं आहे ते टाकतात, तेव्हा ते सेल्युलोज इटिंग बॅक्टेरिया आहेत ना ते त्यांचं पचन करतात. त्याच्यानंतर परत ते तोंडात घेतात, ते चावतात आणि मग ते मोठ्या आतड्यामध्ये म्हणजे त्यांच्या निघून जातात. तर इथे एक फनी पार्ट तुम्हाला सांगू शकतो की आता आपण बघा आपली टेक्नॉलॉजी वगैरे खूप वाढलेलं आहे. आपल्याला जर कुठल्याही गोष्टीचं उत्तर पाहिजे असेल तर आपण काय करतो, मोबाईल काढतो, गुगलवर सर्च करतो, चॅट जीपीटी काढतो, चॅट जीपीटी वर प्रोजेक्ट बनवतो. पण इथे आपण आपल्या मेंदूचा वापर फार कमी करायला लागतो.
उद्या असंही होऊ शकतं की आपलं मेंदूचं जे वर्किंग आहे ते याच अपेंडिक्स सारखं सुद्धा होऊ शकतं, की आपण जर आपला मेंदू वापरलाच नाही तर ते सुद्धा अकार्यक्षम होण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपला मेंदू जो आहे तो सतत चालना देत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत. आपण जेव्हा डिक्शनरी मध्ये म्हणजे कुठलाही शब्द शोधतो, मोबाईलवर फक्त अवलंबून न राहता किंवा लॅपटॉपवर फक्त अवलंबून न राहता आपण पुस्तकांचा सुद्धा किंवा आपण न्यूजपेपरचा सुद्धा, वर्तमानपत्रांचा सुद्धा तेवढाच वापर केला पाहिजे. येस मॅम, ना बुक वाचायला खूप आवडतं. हा, ओके. तर हे झालं अपेंडिक्स बद्दल. याच्याच व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये जे माकड हाड आहे, ओके, तर हे माकड हाड सुद्धा पहिल्यांदा जेव्हा मानवाला शेपटी होती तेव्हा ते झाडावर एका ह्याच्यावरून दुसऱ्या ह्याच्यावर लटकायचे आणि त्यावेळेस त्या शेपटीला होल्ड करण्यासाठी आपल्याकडे माकड हाड होतं. परंतु आता शेपटीच नाही आहे, त्यामुळे या माकड हाडाचा जास्त काही उपयोग नसतो. ओके. कानांचे स्नायू माकडांमध्ये कान हलवण्याकरिता उपयुक्त आहे, त्यामुळे आपल्या पण कानामध्ये काही जे स्नायू आहेत, ओके, ते आपल्या यूजचे नाही आहे, ते माकडांमध्ये युजफुल होते. आपल्या ज्या अक्कलदाढा आहेत, आता तुम्ही जर आपले पूर्वज बघितले असाल तर त्यांचा जबडा जो होता तो खूप मोठा होता, त्यामुळे अक्कलदाढ जी होती ना ती त्याच्याबरोबर म्हणजे व्यवस्थित राहायची आणि त्यांना ते शिजवलेलं अन्न नाही खायचे, असं कच्चं अन्न खायचे, त्यामुळे त्यांना चावायला वेळ लागायचा, स्ट्रॉंग दात लागायचे त्याच्यासाठी त्यांना, आणि त्यामुळे त्यांना ती अक्कलदाढ होती. आता तुम्ही बघितलं असेल की माणसाचा जो जबडा आहे तो छोटा झालेला आहे, ओके, त्यामुळे कधी कधी काही लोकांमध्ये काय होतं की अक्कलदाढ बाहेरच येत नाही आणि मग सर्जिकली ऑपरेशन करून ती काढून टाकावी लागते. तर आता तरी आपण हे जे अवयव आहेत ते आपण ऑपरेशन करून वगैरे काढू शकतो. कालांतराने काय होईल ते आपोआप नाहीसे होऊन जाते. ओके. अंगावरचे केस, पूर्वी जेव्हा माणूस हा माकड होता तेव्हा कपडे वगैरे काही नव्हते, त्यामुळे हे जे वारा आहे, पाणी आहे, त्याच्यापासून थंडी आहे, याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांच्या शरीरावर दाट केस होते. त्यामुळे आपल्या अंगावर जे थोडेफार केस आहेत ते त्याचंच प्रतीक आहे की आपण त्यांच्यापासून आपली उत्क्रांती झालेली आहे. ओके. तर तुम्हाला माहिती आहे की बरेचसे जे उत्खनन होतात त्या उत्खननामध्ये आपल्याला बरेचसे जीवाश्म जे आहेत, अवशेष सापडतात. तर हे अवशेष सुद्धा काही प्रकारे एक प्रकारचे पुरावे आहेत. ओके. जे जीवाश्म आहेत, जमिनीखाली दडलेले जे प्राणी आहेत त्यांचे जे अवशेष आहेत यांचा सुद्धा अभ्यास करून आपण उत्क्रांती कशी झाली याचा आपण शोध लावू शकतो. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघितलं असेल की बरेचसे फोटो दिलेले आहेत, विविध प्राण्यांमध्ये विविध अवशेषांगे शोधून म्हणजे कसे ती अवशेषांगे आलेली आहेत. फक्त ही झाली मानवांची अवशेषांगे, बाकीच्या प्राण्यांमध्ये सुद्धा काही अशीच अवशेषांगे असतील जी हळूहळू नाश होऊ शकतात, तर ती तुम्ही शोधू शकता. नंतर आहे जीवाश्म विज्ञान, पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्सेस. नाव तर इथे लिहिलेलं आहे की कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हे कसे सांगितले जातील, तर याचं रहस्य जे आहे ते पृथ्वीच्या उदरात दडलेलं आहे. जेव्हा पूर होतात, भूकंप होतं, ज्वालामुखी होतं, त्याच्यामध्ये बरेचसे प्राणी, बरेचसे वनस्पती जे आहेत ते जमिनीखाली गाडले जातात. ओके. आता काय होतं की कधी कधी जमिनीखाली जर गाडले गेले तर त्यांचं लगेच विघटन होतं, पण काही वेळा काय होतं की विघटन होण्याच्या अगोदरच जेव्हा ते त्यांच्यावर बरेचसे लेयर साचत जातात तेव्हा त्यांचे पूर्णपणे विघटन होत नाही आणि ते काही प्रमाणात तसेच राहतात. त्यांचे जे अवशेष आहेत ते जमिनीखाली तसेच सुरक्षित राहतात. यालाच आपण असं म्हणतो जीवाश्म. ओके. तर जीवाश्मांचा स्टडी करणं हा उत्क्रांतीचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा जीवाश्माचा स्टडी करणं, अभ्यास करणं हे तितकंच महत्वाचं असतं. आता याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की आपल्याला कुठलंही जर अवशेष मिळालं असेल तर तो किती वर्षापूर्वीचा आहे हे सुद्धा हे जे पॅलिओन्टोलॉजिस्ट असतात, म्हणजे जे शास्त्रज्ञ असतात जे या जीवाश्मांचा स्टडी करतात, ओके, उत्खनन शास्त्रज्ञ जे असतात, तर हे प्रत्येक अवशेष जे आहे ते किती सालापूर्वी गाडले गेलेलं आहे
हे सुद्धा त्यांना बरोबर कळतं. आणि हे कशामुळे कळतं माहितीये त्यांना, एक ते स्केल वापरतात, त्याला बोलतो आपण कार्बन डेटिंग, कार्बनी वयमापन. म्हणजे जर सपोज तुम्ही बरेचसे व्हिडिओज बघितले असेल, मम्मी सारखे मूवीज बघितले असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की इजिप्शियन्सना काही ममीज सापडलेले आहेत किंवा इजिप्शियन्सना एखादी वस्तू सापडलेली आहे, तर ती वस्तू किती वर्षापूर्वीची आहे ही ते लोक एक्झॅक्टली सांगतात आणि त्याच्यासाठी ते एक टेस्ट करतात, त्याचं नाव आहे कार्बन डेटिंग. तर जेव्हा प्राणी अथवा वनस्पती ते जेव्हा मृत पावतात, म्हणजे कुठलाही प्राणी असू दे किंवा कुठलाही वनस्पती आहे, ओके, तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14चा ह्रास ही C14 जे आहे त्याचा ह्रास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. आता तुम्ही इथे बघितलं असेल की ते C12 लिहिलेलं आहे, C14 लिहिलेलं आहे. तुम्हाला माहितीये हे C12, C14 हे काय आहे? भक्ती चव्हाण, अच्छा, लेफ्ट द मीटिंग. कोणी सांगेल का मला हे जे C14 आहे, C12 आहे, ते असं का लिहिलेलं आहे? जेव्हा आपण कार्बनचा विचार करतो, तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये असेलच आता रसायनशास्त्र. हा तुम्हाला माहितीये C12, C14 काय आहेत? ऐकू नाही येत आहे. हॅलो मॅम, जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा कार्बन 40चा क्षय सुरू होतो. पण हे कार्बन 14, कार्बन 12 हे काय केलेले आहेत? हे 12, 14 असं काय आहे ते? समस्थानिक. हा, म्हणजेच आयसोटोप. ओके, हे त्याची समस्थाने आहेत. म्हणजे कार्बन यांच्यामध्ये त्यांचा जो ऍटॉमिक मास आहे, त्यांचा ऍटॉमिक नंबर जरी सेम असला तरी ऍटॉमिक मास कार्बनचा वेगवेगळा असतो. 12, 13, 14 हे 3 आयसोटोप्स त्यांचे आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की जो C14 आहे त्याचा जो ऱ्हास आहे हा होत असतो. त्यातला C12 जो आहे तो किरणोत्सारी नाही आहे. किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती, प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता यांचे जे गुणोत्तर आहे ते सतत बदलत असतं. एखादी वनस्पती किंवा प्राणी मेल्यानंतरचा जो काळ असतो त्यांच्यातील C14 किती आहे, म्हणजे C14 किती सक्रिय आहे, कारण ऱ्हास होत असतो एकदा मेल्यानंतर. तर C14 आणि C12 यांचे जे गुणोत्तर काढले जाते आणि ते कालमापन केले जाते की एखादं अवशेष सापडलेलं आहे त्याच्यामध्ये C14 किती आहे आणि C12 किती आहे याचं गुणोत्तर काढलं जातं आणि त्याच्या थ्रू त्यांचं जे वय आहे ते मोजलं जातं. यालाच कार्बन डेटिंग असं सुद्धा म्हणतात. तर याचा उपयोग जो आहे ते जे अवशेष शास्त्रज्ञ आहेत, मानववंशशास्त्र यांच्यामध्ये मानवी अवशेष किंवा जीवाश्म, हस्तलिखिते म्हणजे जे काही अवशेष आपल्याला सापडतात तर ह्यांचा काल शोधण्यासाठी आपण हे जे कार्बन डेटिंग टेक्निक आहे ते यूज करतो. ओके, सो अशा प्रकारे तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली जाते आणि त्याप्रमाणे त्यांना एका कोष्टकात बसवून त्या काळी कोणते बदल झाले असतील, त्याच्यानंतर कोणते बदल झाले याचा एक क्रम लावला जातो आणि त्याच्यापासून हा सगळा उत्क्रांतीचा जो रिपोर्ट बोलू ना आपण, अहवाल तयार केला जातो आणि त्याच्यानंतर कळलेलं आहे की अशा प्रकारे ही जी उत्क्रांती आहे ती झालेली आहे. तर जेव्हा उत्क्रांती झाली तेव्हा प्रत्येक लेयर मध्ये जे अवशेष सापडले त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यात खालच्या लेयर मध्ये काही अपृष्ठवंशीय प्राणी दिसले, म्हणजे ज्यांच्यामध्ये बॅकबोन नाही आहे. त्याच्यानंतर सरीसृप, उभयचर प्राणी दिसले, मत्स्य प्राणी, त्याच्यानंतर डायनोसॉर सारखे प्राणी आणि नंतर आत्ताचे जे नवीन जीव आहेत त्यांचे अवशेष सापडले. तर त्याच्यावरून त्यांनी उत्क्रांतीचा जो नियम आहे तो त्यांनी लावलेला आहे. आता याच्यामध्ये नंतर त्यांनी
काही जोडणारे दुवे सापडले त्यांना. म्हणजे आता याच्या पहिल्यांदा जेव्हा त्यांनी उत्क्रांतीचा अभ्यास सुरू केला तेव्हा पहिल्यांदा बघितलं की बाह्य पुरावे काय आहेत, त्यांची शरीर रचना बाहेरून कशी आहे, त्याच्यावरून त्यांनी नोंदी केल्या. त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की अंतररचना त्यांची कशी आहे, त्याच्या नोंदी त्यांनी केल्या. त्याच्यानंतर अवशेष पाहिले गेले आणि हे अवशेष जे आहेत ते त्यांचं कार्बन डेटिंग वगैरे झालं. हे तुकड्या तुकड्यांमध्ये त्यांना पुरावे जे आहेत ते सापडले आणि हे तुकड्या तुकड्यांमध्ये झालेला जो अभ्यास आहे तो त्यांनी काही दुव्यांमार्फत जोडला. ओके, त्याला बोलतात कनेक्टिंग लिंक्स. त्याच्यामध्ये ह्या कनेक्टिंग लिंक्स होता आणि त्याच्यापासून हा पूर्ण अहवाल जो आहे तो त्यांनी बनवला. ओके, तर तुम्ही प्लॅटिपसचा फोटो बघितला, प्लॅटिपस कसा आहे तो बघितला असेल, लंगफिश, पेरिपॅटस जे आहे. प्लॅटिपस माहितीये तुम्हाला, पाण्यात राहणारा सस्तन प्राणी आहे तो. मॅम ते रेतीमध्ये असतो, पांढरे असं त्याला पाण्यामध्ये असतो हा. आणि याच्यामध्ये ज्या आहेत ना यांच्यामध्ये हे सस्तन प्राणी आहेत ऍक्च्युली. येस मॅम. ओके, तर काही वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यातून दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. म्हणजे जसं तुम्ही आपण आताच बघितलेलं की मांजर असेल किंवा वाघ असेल किंवा सिंह असेल, तर यांच्या शरीरामध्ये काही शारीरिक लक्षणं जी आहेत ती थोडी सारखी असतात. त्यामुळे आपण त्यांचा संबंध जो आहे तो एकमेकांशी जोडू शकतो. ओके, किंवा आता मांजर आहे आणि कुत्रा आहे, दोघांना पण 4 पाय आहेत, दोघांचं जे खाण्याचं सवयी आहेत त्या सारख्या आहेत, तर यांच्यामध्ये सुद्धा आपण संबंध जोडू शकतो. ओके, तर यांच्या ज्या सारख्या गोष्टी आहेत आणि यांच्यातल्या ज्या भिन्न गोष्टी आहेत त्या त्यांना जोडणाऱ्या दुवे आहेत ते. आता इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की पेरिपॅटस हा जो प्राणी आहे, या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांमध्ये प्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्याप्रमाणे श्वसन नलिका, खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा एनेलिडा आणि संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. आता ह्या पेरिपॅटस जो आहे ना याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्राण्यांचे गुणधर्म जे आहे ना ते यांच्यामध्ये आहे. ओके, तर याच्यामध्ये तर पहिल्यांदा खंडीभूत अंग, वलयी प्राणी त्यांचं खंडीभूत अंग म्हणजे त्यांचं जे अंग आहे सेगमेंटेड बॉडी असते. जसं तुम्ही अर्थवर्म वगैरे बघितलं असेल, सेगमेंट्स मध्ये बॉडी असते त्यांची. पातळ उपचर्म म्हणजे त्यांचं जी स्किन असते ती पातळ असते. ओके, त्यांच्यामध्ये जसं पोहणाऱ्या प्राण्यांप्रमाणे त्यांचे पाय तुम्ही बघू शकता. ओके, त्यांच्या पायांची जर रचना तुम्ही बघितलं, जसं पोहणारे प्राणी जसं कासव जसा असतो, कासवासारखे त्यांचे पाय असतात, तसंच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्याप्रमाणे श्वसन नलिका व खुली रक्ताभिसरण संस्था असते. खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय तुम्हाला माहितीये? ओपन सर्क्युलेशन सिस्टीम. कोणाला माहितीये काय असतं खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे? मॅम म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर झुरळ असतं ना त्याच्या रक्त पळायल्यासारखं दिसतं. हा, आणि आपली कोणती आहे? आपली खुली आहे की बंद आहे? बंद आहे मॅम. म्हणजे आपली कशी आहे? येस, कोणी सांगेल? आता तुम्हाला माहितीये आपलं जे रक्त आहे ते पूर्ण शरीरात असंच पसरलेलं नसतं, तर ते धमन्यांमधून आणि शिरांमधून आपलं ब्लड सेल्स मध्ये असतं. आपल्या शरीर नेहमी ते पाईपलाईन स्ट्रक्चर मधूनच वाहतं, ते कधीच बाहेर नसतं. नेहमी ते धमन्या शिरा यांच्यामध्येच असतं. म्हणून आपली बंद रक्तभिसरण संस्था आहे. पण यांचं जे रक्त असतं हे त्या धमन्यांमध्ये शिरांमध्ये नसतं, तर त्यांचं असं रक्त असतं म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये पसरलेलं असतं ते, म्हणून त्याला बोलतात खुली रक्ताभिसरण संस्था. मॅम, प्लॅटिपस हे जास्त करून ऑस्ट्रेलियामध्ये असतं ना? हा,
ओके, यावरून पॅरिपेटस हा ॲनेलिडा आणि संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. ॲनेलिडा म्हणजे जसं की अर्थवर्म आहे. ओके, तर त्यांच्यामध्ये सुद्धा सेम आहे. संधिपाद प्राणी आहे त्यांच्या सुद्धा सेम आहे. तर त्याच्याप्रमाणे हे जे आहे ते यांच्यामध्ये सिमिलर आहे. त्याप्रमाणेच आता त्याच्याच प्रमाणे जो डकबिल प्लॅटिपस आहे हा सरीसृप प्राणी म्हणजे जे रेप्टाइल्स आहेत त्यांच्याप्रमाणे अंडी घालतो. ओके, अंडी जरी घालतो तरी सुद्धा त्यांच्यामध्ये दुग्ध ग्रंथी सुद्धा आहे. म्हणजे ते मॅमल सारखे आपल्या जे बाळ आहे त्यांना दुधावर सुद्धा फीड करतो. ओके, त्यामुळे दुग्ध ग्रंथी आणि शरीरावरील केस याच्यामुळे तो थोडासा सस्तन प्राण्यामध्ये सुद्धा मोडला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये सस्तन प्राण्यांचे पण लक्षणं आहेत आणि रेप्टाइलची पण लक्षणं आहेत. ओके, लंगफिश हा जरी मासा असला तरी त्यांच्यामध्ये लंग्स असतात. मासे कसे श्वसन करतात, कशामार्फत श्वसन करतात मासे? कल्याणमार्फत. ओके, गिल्स बोलतो आपण त्यांना, गिल्स सुद्धा बोलू शकतो. परंतु हा जो मासा आहे यांच्यामध्ये फुफ्फुस असतं, हे कल्याणमार्फत श्वसन करत नाही. ओके, या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झाले आहेत हे कळतात. हे जे काही प्राणी जेव्हा त्यांना सापडले तेव्हा त्यांनी असा संबंध लावला की लंगफिश वरून असं केलं की सस्तन प्राणी जसं प्लॅटिपस आहे तो जो डकबिल प्लॅटिपस आहे तो रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप प्राण्यांचं पण गुणधर्म सांगतो आणि सस्तन प्राण्यांचं पण गुणधर्म सांगतो. त्याच्यावरून कळतं की सरीसृप प्राण्यांपासून हे जे सस्तन प्राणी आहेत ते बनलेले आहेत. आणि जेव्हा लंगफिश जो मासा आहे त्याच्यावरून असं कळतं की जे मत्स्य आहेत त्यांच्यापासून हे जे उभयचर प्राणी आहेत ते तयार झालेले आहेत. ओके, तर याच्यावरून हे असे दुवे त्यांनी जोडले. हे जे काही प्राणी आहेत त्यांनी दुव्यांचं काम केलं, हे दुवे जोडले त्यांनी आणि हा उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे तो मांडला. त्याच्यानंतर आहेत जे पुरावे त्यांनी सांगितलेले आहेत ते आहेत भ्रूणविषयक पुरावे. आता तुम्ही बघितलं असेल की जेव्हा बाळ गर्भात असतं किंवा जेव्हा बाळ अंड्यामध्ये असतं, भ्रूण अवस्थेत असतं, तेव्हा त्यांची डेव्हलपमेंट तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा तुम्हाला दाखवलेलं आहे मासा जो आहे तो आहे, नंतर आहे सॅलमेंडर आहे, जी चोपई बोलतो ना आपण, चोपई असते ना आपल्या शेतामध्ये वगैरे गावामध्ये किंवा इकडे सुद्धा गवत जिथे असेल तिथे असते, तर ते आहे सॅलमेंडर. त्याच्यानंतर आहे कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य. तर तुम्ही बघितलं असेल भलेही त्यांचं स्ट्रक्चर नंतर वेगळं झालंय परंतु सुरुवातीचं जी पहिली अवस्था आहे ती सगळ्यांची जवळपास सारखी आहे. ओके, तुम्हाला दिसतंय की सगळ्यांची जी अवस्था आहे ती सारखी आहे. तुम्ही या पिक्चर मध्ये सुद्धा बघू शकता ही जी त्यांची पहिली स्टेज. सॅलमेंडर सरड्यासारखा दिसतो. हा, सरड्यासारखा असतो. ओके, तर यालाच बोलतात एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. त्यांचे भ्रूण म्हणजे एम्ब्रिओ. तर बाजूच्या चित्र म्हणजे या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर विविध पृष्ठवंशीय प्राण्यांमधील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा इथे अभ्यास केलेला आहे. परंतु प्रारंभिक अवस्थामध्ये जर बघितलं की ह्याच्यात एकदम साम्य आहे. विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये जसं त्याचा विकास होत जातो तसं ते साधर्म्य कमी कमी होत जातं आणि त्याच्यापासून वेगळे वेगळे जीव बनतात. त्यामुळे इथे आपण असं सांगू शकतो की आपले जे पूर्वज आहेत ते एकच होते. कळलंय? ते आपण हे सगळे पुरावे बघितले आहेत. आपण आज हे चेक केलेलं आहे की पहिल्यांदा आपण रूपीय पुरावे, त्याच्यानंतर आपण बघितलं जे शरीरशास्त्रीय पुरावे आहेत, अवशेषांगे आहेत जसं की अपेंडिक्स, त्याच्यानंतर आपण पुरजीव विषयक पुरावे म्हणजे जीवाश्म विज्ञान बघितलेलं आहे, त्याच्यानंतर जोडणारे दुवे आणि शेवटी विज्ञान विषयक पुरावे. सो या सगळ्या पुराव्यांवरून आपण उत्क्रांतीचा जो नियम आहे तो आपण सिद्धांत आहे तो मांडू शकतो. तर याच्यामध्ये जो एक शास्त्रज्ञ आहे चार्ल्स डार्विन, त्याने विविध प्रदेशातील वनस्पती तसंच प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले. म्हणजे आता हे जे संशोधन आहे हे आपण एकाच पर्टिक्युलर प्राण्याचा जो अभ्यास आहे तो करून होत नाही. त्यांनी वनस्पती आणि प्राण्यांचे
खूप सारे नमुने गोळा केले आणि त्याच्या निरीक्षणावरून डार्विनने सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा एक सिद्धांत प्रसिद्धीस आणला. सक्षम ते जगतील म्हणजे मॅम, डार्विन्स असं म्हणायचा की जे सक्षम होते ते जगतील आणि जे सक्षम नाहीयेत ते या पृथ्वीवर राहणार नाहीत. फॉर एक्झाम्पल डायनासोर. व्हेरी गुड. ओके, जसं की मी तुम्हाला उदाहरण दिलेलं ते कोरोनाचं सुद्धा उदाहरण दिलेलं ते सुद्धा एक आहे की जे कुठल्याही परिस्थितीमध्ये जगू शकतात. ओके, तेच फक्त या पृथ्वी तलावर राहतील, बाकीच्या सगळ्यांचा नाश होईल. डार्विनने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण देताना तो म्हणतो की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. ते सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात. जेव्हा ते पृथ्वी तलावर येतात तेव्हा ते एकमेकांशी स्पर्धा करतात. तुम्हाला मी एक उदाहरण याच्यामध्ये दिलं होतं की एक मासा आहे समुद्रामध्ये, तो एका वेळेस 3 दशलक्ष अंडी घालतो आणि ती अंडी जी आहेत ती कसं होतं की त्यांची अंडी घातल्यानंतर बरेचसे जे अॅनिमल्स आहेत जे पाण्यामध्ये राहतात ते काही अंडी खाल्ली जातात, काही पाण्याबरोबर वाहून जातात, तुटतात आणि त्याच्यातून एखादं जे अंड असेल त्याच्यातूनच जीव उत्पत्ती होते. जर निसर्गाच्या नियमाप्रमाणे सगळीच अंडी जर तशीच राहिली असती तर आपलं जे पूर्ण जे पाणी ओशन आहे, ॲक्वॅटिक सिस्टीम आहे, पाण्यातली जी जीवन संस्था आहे ती पूर्ण त्या माशानेच भरलून गेली असती. बाकीचे मासे त्याच्यात सर्व्हाइव्ह झाले नसते. म्हणून निसर्गाच्या नियमाप्रमाणे ही जेव्हा स्पर्धा होते याच्यामध्ये जे सक्षम असतील तेच जगतात आणि बाकीच्या सगळ्यांचा नाश होतो. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तो जगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करू शकतात. आता तुम्हाला मी मच्छरांचं उदाहरण दिलं होतं फार आधी, की तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा जेव्हा मच्छर आपण कॉईल वगैरे लावायचो तेव्हा मच्छर मरायचे, परंतु आता तुम्ही बघा त्या कॉईलवरच मच्छर बसलेले असतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा ही डेव्हलपमेंट जी आहे, प्रगती आहे ती झालेली आहे. की पूर्वी काय होतं म्हणजे काही जे मच्छर होते ते मरून गेले, पण त्यातला एखादा जो होता, एखाद दुसरा जो मच्छर होता की तो त्या गोष्टीला विरोध करू शकला. तो सक्षम होता की तो त्याच्यामुळे तो मेला नाही. आणि अशा सक्षम असलेल्या जीवांनी जेव्हा पुनरुत्पादन केलं त्याच्यापासून जी पिढी तयार झाली ती सुद्धा सक्षम पिढी तयार झाली. ओके, सो याला आपण नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतो की निसर्गाने सक्षम जे आहेत त्यांना निवड केलेला आहे. ओके, सो यालाच थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन सुद्धा म्हणतात. सो बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिलेला हा सिद्धांत आहे, पण त्यानंतर काही बाबींबद्दल या सिलेक्शन म्हणजे हा जो त्यांचा अहवाल होता, सिद्धांत होता, याच्यावर काहींनी आक्षेप घेतला. ओके, जसं की त्यांनी सांगितलं की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट नाही आहे ज्याच्यामुळे उत्क्रांती झाली. दुसरं, उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण याच्यामध्ये डार्विनने दिले नाही की कोणते जे बदल होते जे उपयोगी होते, कोणते बदल जे निरुपयोगी होते, हे बदल का झाले याचं स्पष्टीकरण त्यांच्या सिद्धांतामध्ये डार्विनने दिलेले नाही. सावकाश होणारे बदल आणि एकदम झालेले बदल याचा सुद्धा उल्लेख त्यांच्या सिद्धांतामध्ये नव्हता. त्यामुळे नंतर काय झालं की प्रत्येक सिद्धांत मांडल्यानंतर काही सिद्धांतामध्ये त्रुटी होत्या आणि या सिद्धांतामधला त्रुटी भरून काढून त्याच्यानंतर नवीन जो शास्त्रज्ञ आले त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये सुधारणा करून नवीन सिद्धांत मांडले. परंतु हा जो डार्विनचा सिद्धांत होता हा उत्क्रांतीबाबतचा एक खूप महत्वाचा असा एक रिसर्च होता. एक म्हणून आपण याला एक मैलाचा दगड असू सुद्धा म्हणजे माइलस्टोन म्हणू शकतो. तर तुम्हाला इथे शास्त्रज्ञांचा परिचय दिलेला आहे की चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे जे होते या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आणि यांनी दाखवून दिलं की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने आणि हजारो कालखंडानंतर विकसित झालेला आहे आणि या विकासासाठी जे नैसर्गिक निवडीचे तत्व आहे हे कारणीभूत होते.
तर त्यांच्या सिद्धांतामध्ये नैसर्गिक निवडीचं जो तत्व होतं ते कारणीभूत होतं. त्याच्यानंतर जे आलेले आहे शास्त्रज्ञ ते आहेत लॅमार्कवाद. ओके, हे जे लॅमार्कवाद आहे यांनी त्यांच्या उत्क्रांतीमध्ये थोडीशी सुधारणा करून स्वतःचा जो सिद्धांत आहे तो मांडलेला आहे. ओके, आपण याबद्दल पुढच्या धड्यामध्ये बघायचं आहे. या आतापर्यंतच्या याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. नो मॅम. नो मॅम. मॅम, हा, मी लॅमार्क बद्दल थोडस बोलू शकते का? हो हो बोलू शकते. मॅम, तो लॅमार्क असं सांगायचा की सापाला आधी पाय होते पण त्याला बिळात जायचं होतं, त्याच्यामुळे त्याने पायाचा उपयोग केला नाही आणि त्याचे पाय नाहीसे झाले. येस मॅम. हा, म्हणजे यांनी तेच सांगितलेलं आहे की जेव्हा सजीवांच्या शरीरामध्ये बदल झाले त्या बदलांमध्ये जीवाने केलेला प्रयत्न आणि त्याचा आळस जो आहे तो कारणीभूत ठरलेला आहे. जसं की आपल्याकडे एक बालगीत सुद्धा आहे, माहिती असेल तुम्हाला, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की माणसाला शेपूटच नव्हती. का माणसाला शेपूट नव्हती? कारण त्यांनी शेपटीचा वापर करणंच बंद केलं, त्यामुळे त्याची शेपूट निघून गेली. त्यामुळे ते प्राणी सगळे म्हणतात की तुम्ही पण तुमच्या शेपटीचा वापर करत राहा, नाही तर माणसाप्रमाणे तुमची शेपटीही निघून जाईल. तर हे आपल्या पूर्वी म्हणजे जे काही गोष्टी होत्या, गाणी होती, त्याच्यामध्ये सुद्धा हे उत्क्रांती बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तुम्ही पाहिलं असेल की आपल्या ज्या मायथॉलॉजिकल गोष्टी आहेत, धार्मिक गोष्टी आहेत, जसं की वानर सेना असेल किंवा काहीही असेल, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याप्रमाणे थोडस उत्क्रांती बद्दल आयडिया येऊन जाईल आपल्या काही स्टोरीज मध्ये. तर यांनी त्या गोष्टींचा सुद्धा संदर्भ घेऊन हे जे काही सिद्धांत आहेत ते मांडलेले होते. ओके, एनी डाऊट? नो डाऊट. ओके, तर तुम्ही आज जे झालेलं आहे ते एकदा वाचा आणि मग त्याच्यानंतर आपण नेक्स्टला लॅमार्क सिद्धांत जो आहे तो आपण स्टडी करूया. ओके, सो गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड नाईट. नाईट मॅम. बाय. बाय बाय. गुड नाईट मॅम. बाय. बाय मॅम. गुड नाईट.